टेस्टिंग मिल्क ॲनालायझर आहे असं चालवतो. हे फॅट टेस्टिंग मिल्क ॲनालायझर आहे डायना मिल्कचं. त्याला ऑन करायसाठी हे मागे स्विच दिलेलं आहे. ऑन केल्यानंतर हा ऑन होतो. त्यानंतर हा चार्जिंग करायचं असलं मशीन तेव्हा SMPSचं पिन लावायसाठी एक सॉकेट आहे इथे. आणि विदाऊट चार्ज करायचं आहे तर ऑफवर ठेवावं लागेल. चार्जिंग करायचं आहे तर ही ऑनवर ठेवावं लागेल, चार्ज होईल. हा RS-232 पोर्ट आहे ज्याच्यातनं आपला DPUला करंट जातो, डेटा प्रोसेसिंग युनिटला. वॉर्मिंग अप हे 2 मिनटापर्यंत एक वॉर्मिंग अप राहतं, ज्यामध्ये मिल्क ॲनालायझर इथे आहे आणि हा जो आहे हा स्टररचा आहे. स्टररसाठी ही बटन आली आहे आणि ॲनालायझरसाठी ह्या बटन. यामध्ये आपण 5 पॅरामीटर चेक करू शकतो: फॅट, SNF, डिग्री, प्रोटीन आणि वॉटर असं. वॉर्मिंग अप हे 2 मिनटानंतर निघून जातं. वॉर्मिंग अप निघून गेल्यानंतर यामध्ये मिक्स मिल्क, बफेलो मिल्क, काऊ मिल्क, त्यानंतर क्लिनिंग असे यामध्ये मेनू आहे. तर आपल्याला जेव्हा फॅट लावायची आहे तर सर्वात अगोदर आपल्याला हे जे आहे इथे मी पाणी लावतो आहे, हे स्टररला लावायचं आहे. स्टररला लावल्यानंतर ते बटन दाबून त्याला स्टरर एक आपली 10 सेकंदाची ही प्रोसेस आहे. दुधाचं टेम्परेचर 30 ते खाली नसावं. आणि जेव्हा आपण फॅट टेस्टिंगसाठी दूध सॅम्पल लावतो आहे तर आपल्याला जे टेम्परेचर आहे हे मिनिमम 30 हवं आहे, 30पर्यंत, मॅक्झिमम 40. मॅक्झिमम 40. आता याचं आपल्याला फॅट लावायचं आहे तर याला ओके केलं मी मिक्स मिल्कमध्ये. फॅट चालू झालं. हे मशीनसोबत येणारे ॲक्सेसरीज आहे. हे चार्जर, त्यानंतर हा पोर्ट DPUला कनेक्ट करण्यासाठी, हा डेलीचं क्लिनिंग लिक्विड, हा विकलीचं, हा तुमचा प्लंजर आणि या 2 पेट बॉटल्स त्यासोबत येतात. एकदा मशीन चार्ज केल्यानंतर जवळपास 50 ते 60 सॅम्पल, मॅक्झिमम 70 सॅम्पलपर्यंत सॅम्पल तुमची इझिली चेक करू शकते. आता फॅट चेक झालेला आहे आपलं. आपण पाण्याचा काढल्यामुळं आपला फॅट हे 0 आलेला आहे, SNF हे 0 आलेला आहे, रिडिंग हे 0 झालेली आहे आणि ॲडेड वॉटर 100%. असं का आलं? कारण की आपलं पाणीच आहे पूर्ण, त्यात दूध आहेच नाही.